रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही. पुण्यात चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय. एअर इंटेलिजन्स युनिटने 5 जणांना अटक केली आहे. बँकॉकवरून पुण्यात आलेल्या विमानातून गांजाची तस्करी सुरू होती. पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 प्रवासी हे बँकॉक ते पुणे हा विमान प्रवास करून पुणे विमानतळावर उतरले होते, तर एक व्यक्ती या चौघांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. 4 जणांच्या ताब्यातून गांजा जप्त केला असून हे सर्वजण झारखंड या राज्यातील नागरिक आहेत. तर जो व्यक्ती त्यांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता तो रत्नागिरी जिल्ह्याचा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 11 फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर 5.4 करोड रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा अटक करण्यात आलेला आरोपी हा बँकॉकवरून पुण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बँकॉकला गेलेल्या या 4 जणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आलं होतं. तेथे गेल्यावर त्यांना तुम्ही संधी गमावली असून तुम्हाला आता नोकरी देता येणार नाही असं सांगण्यात आलं आणि परतीच्या वेळी प्रत्येकाला एका चॉकलेटचा डबा देण्यात आला, ज्यामध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला. एअर इंटेलिजन्स युनिट कडून या प्रकरणाच्या सगळ्या अनुषंगाने तपास सुरू आहे. गांजा तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या काही भागात या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. गेल्या 8 दिवसांखाली जळगाव जिल्ह्यात देखील गांजा तस्करीची घटना घडली आहे. जळगाव छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद वाहनातून स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत लाखोंचा गांजा जप्त करण्यात आला असून 2 वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे काम उशीरपर्यंत सुरू होते. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पहूर पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.